पुन्हा एकदा शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. तर आपण पाहूया महाराष्ट्र हे नेमकं जगाच्या नकाशात त्याचबरोबर भारताच्या नकाशात कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहायचं आहे. तर लांबी महाराष्ट्र नकाशा, लांबी रुंदी महाराष्ट्र, लांबी रुंदी फरक, त्याचबरोबर रेखावरती अक्षवरती. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम हे पहा, पूर्व पश्चिम ही जी लांबी आहे ही लांबी आहे 800 किलोमीटर. पूर्व पश्चिम हे दक्षिण आणि हे उत्तर. तर दक्षिण उत्तर लांबी आहे ती 700 किलोमीटर. दोन्हीतला फरक 100 किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिण उत्तर लांबीपेक्षा 100 किलोमीटरने जास्त. कोण जास्त आहे? पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिण उत्तर लांबीपेक्षा 100 किलोमीटरने जास्त आहे. तर पाहूया आपण अक्षवरती आणि रेखावरती याच्यावरच पाहूया. तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे आपलं राज्य. या राज्याची दक्षिण टोक हे 15°37 उत्तर रेखावृत्त ते 22°6 उत्तर रेखावृत्त हे दक्षिण उत्तर लांबी आहे. तर हे दक्षिणेला असून देखील आपण उत्तर रेखावृत्त का म्हणालो हे आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. साधारणतः जो भारताचा नकाशा आहे किंवा रेखावृत्त जे आहेत ते रेखावृत्त आणि अक्षवृत्त हे आपल्याला माहिती असणं. उत्तर अक्षवृत्त अक्षवृत्त का म्हणायचं आणि हे रेखावृत्त 22° उत्तर अक्षवृत्त हे अक्षवृत्त का म्हणायचं हे मी थोडक्यामध्ये सांगतो नंतर. तर रेखावृत्त हे उभी असतात साधारणतः. तर उभी म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याला आपण महाराष्ट्राचा पश्चिम भाग आणि पूर्व भाग त्यामध्ये व्यापलेला आहे. तर पाहूया 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त या दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्र व्यापलेला आहे. तर हे आपण उत्तर इथं दक्षिणेला असून उत्तर का आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर साधारणतः
पृथ्वी जर पाहिली तर पृथ्वीचं मूळ अक्षवर्त जे आहे, याच्या अगोदर पण घेतलं होतं, मूळ अक्षवर्त हे 0° अक्षवर्त असतं पृथ्वीचं. 0° अक्षवर्त म्हणजे कोणतं असतं? 0° अक्षवर्त म्हणजे विषुववृत्त असतं. हे विषुववृत्त असतं आणि हे विषुववृत्त जे आहे त्या विषुववृत्तापासून उत्तरेला उत्तर गोलार्ध असतं आणि दक्षिणेला दक्षिण गोलार्ध असतं. तर हे उत्तर गोलार्धामध्ये असल्यामुळं महाराष्ट्र आणि आपला भारत देश जो आहे तो उत्तरेला असल्यामुळं 15° उत्तरेला म्हणजे उत्तर अक्षवर्तावर आहे आणि 22° अक्षवर्त म्हणजे साधारणतः याच्यामध्ये 15 ते 22 म्हणजे 7 अक्षवर्तामध्ये हा भाग व्यापलेला आहे. उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम जो आहे तो 72 ते 80 म्हणजे 8 अक्षवर्तामध्ये रेखावर्तामध्ये हा महाराष्ट्र व्यापलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणायला पाहिजे. तर याच्यामध्ये महाराष्ट्राची आणखीन काही माहिती पाहता येते का बघूया. महाराष्ट्र हे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. हे क्षेत्रफळ क्रमांक 3चं एक क्रमांक आहे राजस्थान जे महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे त्या राजस्थानाचा क्रमांक 1 आहे. मध्य प्रदेशचा क्रमांक क्षेत्रफळाचा क्रमांक 2 आहे आणि हे जे आपलं महाराष्ट्र आहे याचं क्षेत्रफळ आहे 3ऱ्या क्रमांकाचे की 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर भारताचं याचा क्षेत्रफळाचा क्रमांक 3रा जरी असला तरी भारताच्या एकूण जमिनीच्या 9.36% क्षेत्रफळ भारताच्या क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ हे भारतीय राज्याने व्यापलेलं आहे असं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की आपण नेमकं भारताच्या शेजारी असणारे राज्य कोणकोणते आहेत ते थोडक्यामध्ये पाहूया.